श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात। मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते। या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते। पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल। मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो। यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते। तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही। चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो। या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते। एवढं महत्त्व आहे मौनी अमावास्येचं आणि म्हणूनच आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी इथे एक असा दिवा लावायचा आहे आणि त्याच दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, पैसा तर खूप येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही। तर त्याचबरोबर जे आहे आपल्या मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी नाही मिळत आहे, किंवा लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील, किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असेल, तर ह्या सगळ्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात। आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, दोष नसतात, तशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। म्हणूनच जे आहे प्रत्येकाने मौनी अमावास्येच्या दिवशी असा एक दिवा हा लावायचा आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पणतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून जी आहे टाकायची आहे। त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे। काही कारणास्तव जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे पण तेल तुम्ही पूजेला वापरतो ते तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे। तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही तीळ टाकले तरीही चालणार आहे। असा हा एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जे संपूर्ण प्लेट भरून आपल्याला खडे मीठ हे घ्यायचे आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण खडे मीठ घेतलं आहे त्या प्लेटवर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। तर असा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये जी वस्तू टाकायची ती म्हणजे कवडी। कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। ज्या घरामध्ये कवडीपासून उपाय केले जातात, त्याचबरोबर ज्या घरामध्ये
देवघरामध्ये कवड्या ठेवल्या जातात ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही. आणि त्याचबरोबर मीठ हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे 2 भाऊ आहेत, एक दाता आणि विधाता. दाता म्हणजे मीठ, आणि मिठापासून सुद्धा आपण जे पण उपाय करतो त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपाही होत असते. आता जो ही प्लेटवर आपण दिवा ठेवलेला, हा दिवा जो आहे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ठेवायचा आहे. उत्तर दिशा आणि पूर्व दिशामधला जो कोण असतो त्याला ईशान्य कोण असं म्हणतात, आणि म्हणूनच आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये जे आहे आपल्या हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो ठेवायचा आहे. ईशान्य दिशा अतिशय पवित्र मानली जाते, असं म्हटलं जातं. त्या दिशेमध्ये देवांचा वास असतो, आणि ती दिशा जी आहे ती नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायची. जर तुमच्या घरामध्ये त्या दिशेमध्ये काही केर कचरा टाकलेला असेल तर आवर्जून स्वच्छ करा, आणि तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. हा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे. त्याचबरोबर मिठाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जर हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पितरांचं देखील आपल्याला स्मरण करायचं आहे, कारण अमावास्या तिथीला आपल्या पितरांचं स्मरण केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट किंवा समस्या ह्या येत नाही. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा? जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करा, किंवा तुम्हाला संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा. फक्त बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय हा करायचा नाही. बहार दुपार म्हणजे 12 ते 4च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा नाही. बाकी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर आपल्या घरच्या प्रत्येक सदस्यांनी सुद्धा ह्या दिव्याला प्रार्थनाही करायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची आपली भरभरून अशी प्रगती होते. आता हा दिवा शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या पंथीमध्ये कवडी आहे ती स्वच्छ आपण धुवून ठेवून द्यायची आहे. त्याचबरोबर ही पंथीसुद्धा आपण धुवून ठेवू शकतात. आणि ह्याच्या खाली जे आपण खडे मीठ ठेवलेलं ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं. जसं जसं हे मीठ त्या पाण्यामध्ये विरघळेल तसं तसं आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या देखील नष्ट ह्या होत जातात. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक अमावास्येला करा तर तुम्हाला खूपच चांगला त्याचा परिणाम हा मिळणार आहे. पण मौनी अमावास्येपासून सुरू करा. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे प्रत्येक समस्या हळूहळू कमीही झालेली आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.